आणि आता महाराष्ट्रातल्या प्रत्येकासाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे लेकीनं नाव काढल्यावर प्रत्येक आईबाबाचा ऊर अभिमानानं भरून येतो. पण आपल्या कन्येनं सगळ्या देशाची मान उंचावली असा अनुभव प्रत्येक आईबापाला मिळतोच असं नाही. मूळच्या बीडच्या प्रियंका इंगळेनं मात्र तो अनुभव तिच्या आईबापाला दिलाय. प्रियंकाच्या नेतृत्वाखाली भारतानं जागतिक खो खो स्पर्धेचं विजेतेपद मिळवलंय. हा ऐतिहासिक क्षण दिल्लीत घडला असला तरी त्यामुळे अख्खा महाराष्ट्र आनंदला. कारण पहिल्या खो खो वर्ल्ड कपवर महाराष्ट्राच्या लेकीनं नाव कोरून इतिहास घडवला. तेवीस देशांना मागे टाकत भारतानं नेपाळला अंतिम सामन्यात लोळवलं आणि संघाची कर्णधार प्रियंका इंगळेनं वर्ल्ड कप उंचावला. मूळची बीडची असलेल्या प्रियंकाचा हा वर्ल्ड कप पर्यंतचा प्रवास थक्क करणार आहे. प्रियंकाला मैदानी खेळांची प्रचंड आवड. तिच्या पायांना घरात कधी थाराच नसायचा. प्रियंका ही खूप जिद्दी आहे आणि तिला खेळ हा पहिल्यापासून खो खो आवडत होता आणि त्याच्यामुळे ते सध्या इंडियाची कॅप्टन पण झाली आणि ते फायनल पण मारली. त्याच्याबरोबर मी खुश आणि आनंदाची बाब आहे. खरं तर प्रियंकाच्या मैदानी खेळांना आधी घरातून विरोध होता, पण प्रियंकाच्या हट्टापुढे आणि मेहनतीपुढे सगळेच नरमले. बालपण कसं होतं तिचं? पहिल्यापासून तिला खेळामध्ये रुची होती का? हा, खेळामध्ये पहिल्यापासून रुची होती. 5वी पासून सयाजीनाथ विद्यामंदिर तिथं शिकत होती. रनिंग मध्ये ती पहिली आली. त्यावेळेस साविनेस करवंदे सर म्हणून माताजी जाऊ क्रीडा मंदिरचे शिक्षक, त्यांनी तिची निवड खो खो साठी केली. तिला खो खो खेळायला हे म्हणून असं सांगितलं. पण तिला त्याच्यापासून ती आवड निर्माण झाली. तुम्ही तर तिला विरोध केला होता ना. अगोदर असं कुणीच असं मुलीला सपोर्ट करत नाहीयेत ना सध्या, त्याच्यामुळे थोडाफार विरोध केला होता आम्ही पण आता त्या विरोधाचं काय? आता काय असं वाटतं उगाच विरोध केला. तिने त्याचं ते चीज करून दाखवलं. जे क्षेत्र निवडलं त्याच्यात तिनं ते हे मिळवून दाखवलं, पूर्ण यश मिळवून दाखवलं तिने. बालपणी प्रियंकाच्या धावण्याचा वेग अफाट होता. तोच तिच्या प्रशिक्षकांनी हेरला आणि तिला खो खो खेळण्याचा सल्ला दिला. सुद्धा खो खो सारख्या खेळाला 15 वर्षापूर्वी तेवढं ग्लॅमर नसल्या कारणाने किंवा करिअर म्हणून तो खेळ निवडावा अशी परिस्थिती त्यावेळेस नसल्या कारणाने पालकांचा थोडासा विरोध त्या काळात होता. परंतु ज्यावेळेस तिने 5वीला खेळायला सुरुवात केली आणि 8वीला तिने पहिलं राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि त्या स्पर्धेमध्ये तिने राष्ट्रीय स्तरावरती सर्वोच्च खेळाडूचा पुरस्कार, हिला पुरस्कार हा मिळवला. आणि हे जसं सगळ्यांच्या नजरेत आलं तिथून पुढं मग पालकांनी थोडा तिला सपोर्ट करायला सुरुवात केला की विशेष आपल्या मुलीमध्ये विशेष असं वेगळं काहीतरी नक्की आहे, तर आपण तिच्या पाठीशी उभं राहायला काही हरकत नाही, तिला सपोर्ट करायला काही हरकत नाही. प्रियंका सध्या मुंबईत इन्कम टॅक्स ऑफिसर या पदावर कार्यरत आहे. स्पर्धा आणि सरावासाठी सुट्टी घेऊन प्रियंका देशाची सेवा करते. मागील 15 वर्ष झालं मी खो खो खेळतीये. आज मी भारतीय संघाची कॅप्टन राहिलेली आहे. तर मला खूप छान प्राऊड फील होतंय. माझे पॅरेंट्सही मॅचेस बघण्यासाठी दिल्ली या ठिकाणी महाराष्ट्रातून आलेले होते. त्यांनाही खूप आनंद झालाय की माझं हे जे नवीन विजय मी आज मिळवलेला आहे तर ते पाहून त्यांना खूप आनंद झालाय. आणि आमच्या कोचेसनी सुद्धा आमच्याकडनं खूप छान प्रकारची प्रॅक्टिस करून घेतली होती. त्यामुळे आज आम्ही हा विजय मिळवू शकलो. मागील 15 वर्ष मी मेहनत करत होते, त्याचं फळ आज मला मिळालं आहे. त्यांनाही खूप प्राऊड फील झालेला आहे की आज मी ज्या लेवलला जाऊन पोहोचलेली आहे, मला भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. हे पाहून त्यांनाही खूप म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे त्यांच्यासाठी. कुटुंबाचा भक्कम पाठिंबा, योग्य वेळी मार्गदर्शन आणि कष्ट करण्याची तयारी या 3 गुणांमुळेच प्रियंकाच्या हातात आज विश्वचषक आहे. सूरज कसबे, NDTV मराठी, पुणे.